स्टार्ट. 22वा धडा. मधमाशीने केली कमाल. एक होता शेतकरी, तोच शेतात खूप कष्ट करायचा. शेताभोवती त्याने झाडी लावली होती. त्या झाडांवर मधमाशी, कोकिळा, खरुताई, चिमणी व कावळा राहत होते. त्या झाडांभोवती मुंग्याही राहत होत्या. त्या सर्वांची खूप मैत्री होती. एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली. फिरता फिरता ती शेतात पोचली. शेतात होती पिवळी सूर्यफुले, पिवळी दमट टपोऱ्या आणि टवटवीत. मुंगीला फुले खूप आवडली. ती गेली शेतकऱ्याकडे. त्याला म्हणाली, शेतकरी दादा, काम करता करतानाच का यंदा फुलांचा धंदा? शेतकरी म्हणाला, हो ग बाई, करतो ना. फुले तोडतो, बिया वाळवतो, तेलासाठी बिया पेरतो, सर्वांसाठी कष्ट करतो. शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला. तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले. घरी आली. फुलातल्या बिया काढून काही बिया कोकिळेला, काही बिया खरुताईला, काही बिया चिमणीला, तर काही बिया कावळ्याला नि मधमाशीला दिल्या. स्वतःही काही घेतल्या. त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या. कोकिळेच्या कपाळावर आल्या आठ्या. तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया. कावळ्याने बिया पाहिल्या. तो म्हणाला, का ग बाई, असे करते? अंड्याबरोबर बियाही ठेवते. नको माझ्या घरट्यात बिया, सगळ्या बिया जातील वाया. कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या. चिमणीने पाहिल्या बिया. बसली बिया सोलायला. सोलता आला कंटाळा. काय बाई त्रास म्हणत निघून गेली खेळायला. खरुताई होती खूप चपळ. खरुताई तिची पळ बिया घेऊन झाडांच्या शेंड्यावर गेली. प्रत्येक बिया लपवून ठेवती का शेंड्यावरून जमिनीवरून शेंड्यावर. खेळता बिया आणि बिया खाऊन टाकली. मधमाशी होती मोठी चतुर, काम करण्यास नेहमीच चतुर. बिया पाहून विचारात पडली. करावे काय?
बसे भले होय ते सर्वांचे उपयोग काही सुचेना झोप काही लागेना सगळ्या बिया सगळं सकाळी होती चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली या रे या मित्रांनो खड्डा करूया खड्डा गड्ड्यानो कावळा म्हणाला कशासाठी मधमाशी म्हणाली बिया रुजत घालण्यासाठी यावर कोकिळा म्हणाली मला नाही वेळ कामाचा माझा काही मेळ कोकिळा गेली उडून चिमणी राहिली झोपून कावळा म्हणाला माझ्याने होणार नाही काही काम करना दमये या बाई खारुताई आली सरसर डोळे फिरत गरगर मधमाशी म्हणाली ताई थांबेस का जरा बघ सुटेला छान वारा घेऊन घेते पोटभर तोपर्यंत काम चतुर का कर मधमाशी बिया रुजत घालण्यासाठी पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजत रोपटी भरभर वाढू लागली त्या पिवळ्या फुले वाऱ्याने डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली राजूत घातल्या बिया चार त्या आली फुले फार कामाची रे का तरच मिळेल पोटाला घास. नाव सांग. माझे नाव वैष्णव अमोल तांबे. इयत्ता 3री शिकत आहे. शाळेचे नाव जी. प. प्राथमिक शाळा लोखंडे वस्ती.